सोलापूर येथील जुळे सोलापूर शाखेतील स्टेट बँक ऑफ इंडियाने शरणप्पा पुंडलिक जेवरे यांचे बंद करण्यात आलेले बँक खाते तातडीने पूर्ववत सुरू करावे, अन्यथा महाराष्ट्र लोकाधिकार समितीच्या वतीने तीव्र लोकशाही आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा समितीने दिला आहे। महिला जिल्हाध्यक्ष उर्मिला गोविंद कोठावळे यांनी शाखा व्यवस्थापकांना निवेदन देत ही मागणी केली आहे। निवेदनानुसार 26 जुलै रोजी बँकेसमोर झालेल्या आंदोलनादरम्यान पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बँक प्रशासनाने आवश्यक कार्यवाहीचे आश्वासन दिले होते, मात्र अद्यापही संबंधित खात्याबाबत कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याचा आरोप समितीने केला आहे। जेवरे यांचे खाते नियमबाह्य पद्धतीने बंद करण्यात आल्याने त्यांना आर्थिक व्यवहारात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचेही समितीने म्हटले आहे। खाते तातडीने सुरू करून त्याबाबत लेखी माहिती द्यावी, अन्यथा 8 दिवसांनंतर तीव्र लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल असा इशारा समितीने दिला आहे। यावेळी कार्याध्यक्ष योगेश वाघमारे यांनी माहिती दिली। निवेदन सादर करताना प्रसाद करंदीकर, अनिकेत साळवी, नंदकुमार लोखंडे, ओमकार लास्के, प्रसाद मेटे उपस्थित होते। सुप्रिया शिरगाळे, मी महाराष्ट्र लोकाधिकार समिती सोलापूर जिल्हा महिला अध्यक्षा म्हणून सध्या इथं कार्यरत आहे। जरी दुसऱ्या बँकेचं त्यांचं लोन असेल तरीही 100% अकाउंट गोठवण्याचा कुठल्याही बँकेला अधिकार नाही। त्यांच्या उदरनिर्वाहासाठी जे आवश्यक आहे ते ठराविक रक्कम त्यांना देणं हे बँकेला भाग आहे। त्याशिवाय DDRच्या ऑर्डरमध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे, आदेशामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे, कुठल्याही राष्ट्रीयकृत बँकेने 100% अकाउंट गोठवण्याचा अधिकार त्यांना नाही आहे आणि असं करू नये असं DDRच्या आदेशामध्ये स्पष्ट म्हटलेलं असताना सुद्धा पूर्ण आदेशाची शहानिशा न करता स्टेट बँकेने जी स्टेप घेतलेली आहे ती मागे घ्यावी, अन्यथा आम्ही पुन्हा आंदोलनासाठी सज्ज आहोत। DDRच्या अध्यादेशाशिवाय आम्हाला तो निकाल मार्गी लावता येणार नाही असं त्यांचं म्हणणं। DDRच्याच आदेशामध्ये जे सांगितलेलं आहे की तुम्हाला राष्ट्रीयकृत बँकांना हे बंद करता येत नाही। पुणे आयुक्तांनी सुद्धा हे सांगितलेलं आहे की राष्ट्रीयकृत बँकांना हे अकाउंट 100% गोठवता येत नाही आणि तरीसुद्धा हे जर केलेलं असेल, जर बेकायदेशीर काम तुम्ही करत असाल तर त्याला तुम्ही कायदेशीर मागणी पुन्हा कशी करायला लागणार? या संदर्भात जर न्याय मिळाला नाही तर प्रायव्हेट पिटिशन आपण त्यांच्या विरोधात दाखल 100% आपण दाखल करू। नमस्कार, योगेश भारत वाघमारे, महाराष्ट्र लोकाधिकार समिती कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य। आज जुळे सोलापूर शाखा स्टेट बँक ऑफ इंडिया या ठिकाणी आपण आपल्या संघटनेच्या माध्यमातून एक आंदोलनाचा इशारा दिला होता। शरणप्पा जेवरे हे दाम्पत्य अपंग असून त्यांचं पगार अकाउंट, जे शिक्षक आहेत, प्राथमिक शिक्षक असून त्यांचा पगार या बँकेमध्ये त्यांचा जमा होतो आणि ते त्यांचं पगार अकाउंट त्यांनी काही कारणास्तव त्यांनी बंद केलं होतं। त्यांना अनेक वेळा आम्ही तक्रारी देऊन संघटनेच्या वतीनं, त्या खातेदाराच्या वतीनं त्यांना अनेक तक्रारी दिल्या होत्या की हे अकाउंट बंद करता येत नाही, पगार अकाउंट हे 100% बंद करता येत नाही आणि तुम्ही बंद करू नका। त्यांनी कुठली दाद न घेता पगार अकाउंट त्यांनी बंदच ठेवलेलं आहे। त्या अनुषंगानं आज आपण इथं आंदोलनाचा इशारा दिला होता, पण आपले काही आपले इथले प्रतिनिधी किंवा पोलीस यंत्रणा असेल त्यांनी समंजसपणानं त्या मॅनेजर साहेबांनी सांगितलं, या शाखेच्या शाखा व्यवस्थापकांनी सांगितलं की बाबा हे आंदोलन होऊन देऊ नका आणि तुम्ही काय ते चर्चा करून त्यातनं मार्ग काढा। मग त्यावेळेला त्यांनी संबंधित शाखाधिकाऱ्यांनी शब्द दिला की DDRशी मी चर्चा करतो, अकाउंट आम्हाला उघडता येत असेल तर ते आम्हाला 8 दिवसाची मुदत द्या, त्या पिरियडमध्ये आम्ही त्यांची चर्चा करून आम्ही अकाउंट उघडण्याची व्यवस्था करून देतो। हे दोन्ही दाम्पत्य किंवा त्यांच्या फॅमिली सकट आज तिरड्या आंदोलनाचा इशारा दिला होता। त्यांनी आज आपल्याला शब्द दिला की 8 दिवस थांबा, 8 दिवसानंतर जर आमच्याकडनं नाही काय झालं तर तुम्ही परत हे आंदोलन करू शकताय। जर 8 दिवसात त्यांनी जर ते खातं उघडलं नाही तर आम्ही परत 8 दिवसानं आंदोलन करण्याचा इशारा आज या ठिकाणी देतोय। आणि आमचं एक म्हणणं आहे की बाबा हे सोलापूर जिल्ह्यामध्ये अशा अनेक समस्या किंवा अनेक खातेदारांचा प्रश्न आहे की बँका कुठल्या तर कोऑपरेटिव्ह असतील किंवा पतसंस्था असतील, अशा खाते बंद करायसाठी पत्रव्यवहार करतायत आणि या राष्ट्रीयकृत बँका देशामधल्या अग्रगण्य बँका आहेत। या बँका जर त्या लेटरच्या अगेन्स्ट जर लोकांची खाती बंद करत असतील तर हा लोकांच्यावर खूप मोठा अन्याय आहे आणि या लोकांचं होणारं आर्थिक आणि मानसिक शोषण होतंय, हे शोषण कुठं थांबले पाहिजे म्हणून आमच्या संघटनेनं आज या आंदोलनाचा इशारा दिला होता। आजचं आंदोलन आम्ही यांनी दिलेल्या शब्दावर आजचं आंदोलन स्थगित करतोय, पण जर यांनी 8 दिवसामध्ये आमचं जे खात्या जेवरेंचं नाही चालू केलं तर पुन्हा आम्ही यांना आंदोलनाचा इशारा देऊन परत आंदोलन लावण्यास आम्ही तयार आहोत। बँक प्रशासनाचं असं म्हणणं आहे, जरी खातं या बँकेत असलं
तरी मुख्य जे आहे ते सांगलीला यांची हेड ब्रांच आहे, त्यांच्या आदेशाशिवाय ते आम्हाला प्रोसेस करता येणार नाही. नाही, पण मुळात हे खातंच बंद करता येत नाही. सांगली जिल्हा असू दे किंवा सोलापूर जिल्हा असू दे, महाराष्ट्रामध्ये प्रत्येक सांगली जिल्ह्याला नियम वेगळा आणि सोलापूर जिल्ह्याला नियम वेगळा असं कुठल्या कायद्यामध्ये नाही आहे. संबंधित जे तक्रारदार आहेत, आपण ज्यांच्या बाजूने लढताय, का? वास्तविक त्यांच्यावर 29 लाख रुपये कर्ज आहे आणि या बँकेसह इतर 2 बँकेचं त्यांच्यावर कर्ज आहे असं त्यांचं म्हणणं आहे. असू दे, जे- कर्जाचा आदेश आहे त्यांच्यावर. कर्ज असणे हा गुन्हा नाही आणि कर्ज तटणे हा गुन्हा नाही म्हणून त्यांच्या जीवावर उठायचं का? पूर्ण अकाउंट बंद करता येत नाही. त्यांचं जर थकीत असेल, जे काही कर्ज काढले असतील तर त्यांनी संबंधित बँकेने त्यांच्या ट्रेझरीमधनं त्यांचं काय त्यांना जे जीवनावश्यक खर्च आहे तो ठेवून त्यांनी बाकीचं वजा करून घ्यावं. तसं न करता या बँकेतून सरळ खातं बंद केलंय. हा त्यांच्यावर अन्याय. गेले 4 वर्ष झालं ते कुटुंब काय जगतंय आणि काय खातंय याची कुणी दखल घेत नाही, म्हणून ही संघटनेने दखल घेऊन पाऊल उचललंय. आता पुढची भूमिका काय असणार? काय नाही, 8 दिवसांनी त्यांनी शब्द दिला, जर 8 दिवसात अकाउंट नाही चालू झालं तर परत ते पत्रव्यवहार करून 8 दिवसानंतर परत आम्ही आंदोलनाचा इशारा देऊन मोठ्या प्रमाणात आम्ही त्या आंदोलनाची तयारी केलेली आहे.